वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वेगवेगळे कारनामे आता समोर येत आहेत। पूजा खेडकरांनी पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून MBBSचं शिक्षण पूर्ण केलं होतं। महाविद्यालयात प्रवेश घेताना त्यांनी पूर्णतः फिट असल्याचं, त्यांना कोणताही आजार नसल्याचं सर्टिफिकेट सादर केलं होतं। त्याचबरोबर त्यावेळी त्यांचे वडील दिलीप खेडकर हे क्लास 1 अधिकारी असताना देखील त्यांनी OBC कोट्यातून प्रवेश घेताना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देखील सादर केल्याचं समोर आलं। त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांचं नाव पूजा दिलीपराव खेडकर म्हणून नोंद करण्यात आलं होतं। या सगळ्याबाबत आता वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर अरविंद भोरे यांच्याशी मंदार गोंजारीनं साधलेला संवाद पाहूया। सर नमस्कार, स्वागत तुमचं। सर सर्वात आधी आपण सुरुवात करूयात या पूजा खेडकर यांच्या नावापासून। तुमच्याकडे जेव्हा त्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला त्यावेळी त्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती त्यांचं नाव काय आहे? पूजा दिलीपराव खेडकर। अच्छा, कारण हे आपण यासाठी विचारतोय की आत्ता या पूजा खेडकर यांचं नाव जे आहे अधिकृतरित्या पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं आहे, मात्र तुमच्याकडे जे आहे ते पूजा दिलीपराव खेडकर असं। 2007 साली हा प्रवेश त्यांनी घेतला होता या ठिकाणी, बरोबर, 2007। तर त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की हा प्रवेश त्यांनी कोणत्या कोट्याच्या अंतर्गत घेतलेला होता? त्यांनी NT3 म्हणजे वंजारी कम्युनिटीमधून घेतला होता। अच्छा त्याचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट दाखल केले होते। अच्छा, बरं, मग त्याच्यासाठी जे काही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे ते त्यांनी दाखल केलेलं होतं। काय आहे, म्हणजे उत्पन्न किती दाखवलं त्यांनी त्यामध्ये? उत्पन्नाचा याच्यात उल्लेख नसतो। बरं, उत्पन्नाचा दाखला त्यांनी तिकडे अधिकाऱ्यांकडे दाखल केला असतो, त्यांच्याकडनं फक्त सर्टिफिकेट मिळतं हे नॉन क्रिमिलियरमध्ये आहेत का क्रिमिलियरमध्ये, हे क्रिमिलियरमध्ये नाहीत असं त्याचा उल्लेख आहे। की हा प्रवेश घेताना त्यांनी कोणत्या फिजिकल डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट जोडलं होतं का, कोणती विकलांगता त्यांना आहे असं त्यांनी सांगितलं होतं का? त्यावेळेस त्यांनी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट दिलं होतं, त्याच्यामध्ये विकलांग असल्याचा कुठला उल्लेख नाही। अच्छा, जरा आपण दाखवू शकतो तो मेडिकल सर्टिफिकेट ते? तर याच्यामध्ये क्लिअर लिहिलं आहे, ॲब्सेन्स ऑफ एनी anticipating and or progressive systematic diseases, disorder or condition, absence of any disability of upper limbs, absence of any major visual ऑडिटरी डिसॅबिलिटी, हे महत्त्वाचं आहे। ॲब्सेन्स ऑफ एनी मेजर व्हिज्युअल म्हणजे दृश्यमानतेला, डोळ्यांना कोणता या ठिकाणी आजार नाही आहे असंच म्हणावं लागेल, बरोबर आहे। आणि त्यानंतर ॲब्सेन्स ऑफ सायकोक्स, न्यूरोक्स, मेंटल रिटॅड्रिएशन, त्यानंतर ॲबिलिटी टू मेंटेन इरेक्ट पोस्चर, मेडिकल टर्म आहेत, माझ्यापेक्षा सर अधिक सांगू शकाल तर तुम्ही, याचा अर्थ त्या पूर्णतः फिट होत्या। बरोबर। अच्छा, फिजिकली आणि मेंटली फिट असं सर्टिफिकेट असतं ते। अच्छा, आणि जर अपंगत्व असेल त्याचं वेगळं प्रमाणपत्र असतं। जन्मतारीख आहे या ठिकाणी 16/1/1990 आणि या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती नाव दिसतंय खेडकर पूजा दिलीपराव। इथे असताना त्यांची एकूण इथली वागणूक त्यांच्या वडिलांची ही कशी होती? नाही, असं काही ऑब्जेक्शनेबल मला काही वाटलं नाही त्यावेळेस। ते दरवर्षी पास होत गेले, इंटर्नशिप देखील कालावधीमध्ये पूर्ण केला, असं काही जाणवलं नाही की। आता एक शेवटचा प्रश्न, खरं तर तो तुमच्या कक्षेच्या बाहेरचा आहे, की हे सगळं समोर आल्यानंतर काय वाटतंय? तुमची इथल्या विद्यार्थिनी आहे, नाही असं घडायला नको, पण जर काही त्यांनी वेगळा उद्योग केला असेल तर मग काय त्याचे परिणाम भोगायला लागतील त्यांना। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्ध तुझाचा दुसरा सीझन।